मुंबईतल्या सरकारी शाळांमध्ये मनाचे श्लोक आता सक्तीचे केले जातील अशी माहिती आहे। महापालिकेच्या सभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला, त्यामुळे आता राजकीय खळबळ उडाली। मनाचे श्लोक दररोज म्हणणं सक्तीचं करण्याचा प्रस्ताव करण्यात आला। किशोरी पेडणेकरांनी हा प्रस्ताव मांडला। प्रस्तावावर 9 तारखेच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होणार आहे। एमआयएमचा मात्र मनाचे श्लोक प्रस्तावाला जोरदार विरोध पाहायला मिळतोय। धर्माच्या आधारित नव्हे तर संविधानाचं शिक्षण द्या असं एमआयएमने म्हटलं। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, मनाचे श्लोक आता बीएमसीच्या शाळेमध्ये सक्तीचे केले जाणार आहेत। किशोरी पेडणेकरांनी खरं तर हा प्रस्ताव मांडला, एमआयएमचा विरोध पाहायला मिळतोय। नक्की या प्रस्तावासंदर्भात काय आणि कशी चर्चा होईल, काय माहिती? कल्याणी, खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता नेहमी, आणि अशामध्येच निवडणुका संपन्न झाल्यानंतर आता महानगरपालिकेमधनं जे आहेत असंख्य बातम्या ज्या आहेत त्या समोर येताना दिसून येत आहेत। आणि अशामध्येच आता एक नवीन बातमी समोर आली आहे की विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी असा प्रस्ताव मांडलेला आहे की मनाचे श्लोक हे 1ली ते 10वीच्या वर्गांसाठी सर्व मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हे सक्तीचे करावेत, असं त्यांचा एक प्रस्ताव जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे। आणि ज्यावर 9 तारखे रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे, यावर चर्चा जी आहे ती देखील केली जाणार आहे। पण यामध्ये समजा पाहायला गेलं कल्याणी तर आता एमआयएम कडनं जो आहे तो विरोध दर्शवण्यात आलेला आहे। आणि अशामध्येच मनाचे श्लोक हे प्रत्येकालाच मान्य असतील का, प्रत्येक पालकांना मान्य असतील का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर एमआयएमनी केलेला विरोध आणि या विरोधाला अजून किती पक्ष दुजोरा देणार किंवा साथ देणार हे पाहणं 9 तारखेला पुढच्या आठवड्यात महत्त्वपूर्ण असणार आहे। पण त्यापूर्वी समजा विचार केला तर खरंच मनाचे श्लोक हे 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे असले पाहिजे का, किंवा ते त्याची गरज देखील आहे का? कारण की ज्यानुसार सर्व गोष्टी बदलताना दिसून येत आहेत, तर लहान मुलं ज्या पद्धतीने त्यांची विचारधारा चाललेली आहे तर ती कुठेतरी त्यांच्या भविष्यासाठी धोक्याची होऊ शकते, असा देखील एक अंदाज जो आहे तो देखील व्यक्त करण्यात येतोय। तर अशामध्ये गरजेचे आहेत का आणि सर्वजण ते स्वीकारतील का, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। पण त्यापूर्वी 9 तारखेला म्हणजे येत्या गुरुवारी जे आहे यावर मुंबई महानगरपालिकेमध्ये यावर सभा होणार आहे आणि सभेमध्ये हा विषय जो आहे तो चर्चेला जाणार आहे, ज्याच्यामध्ये एमआयएमनी सर्वप्रथम जो आहे तो आपला विरोध दर्शवलेला आहे। कल्याणी, शुभम, खरं तर ठाकरेंच्या किशोरी पेडणेकरांनी हा प्रस्ताव मांडला। सध्या बीएमसीवर भाजपची सत्ता आहे, त्यामुळे भाजपचे या सगळ्या प्रस्तावाला समर्थन आहे का? अर्थातच हा प्रस्ताव झाल्याचं नुकतंच समजून आलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाची भूमिका किंवा प्रत्येक नेत्याची भूमिका किंवा गटनेत्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे येत्या आठवड्यात समजून येईल। कल्याणी, नक्की शुभम, त्यामुळे या प्रस्तावावर नेमकी कशा पद्धतीने चर्चा होते आणि काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। शुभम, धन्यवाद माहितीसाठी।